नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी स्पार्क विथ प्रियावर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, सध्या पवित्र पोर्टलवर प्रेफरन्सेस लॉक करण्याची प्रोसेस चालू आहे आणि ही प्रोसेस 16 ऑगस्टपर्यंत आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची स्टेप किंवा प्रोसेस म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जेव्हा असतं तेव्हा सर्व ओरिजिनल तसेच त्याच्या कॉपी देखील आपल्याला पाहिजे असतात आणि त्या डॉक्युमेंट्समध्ये जेव्हा आपण पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं तेव्हा जे काही डॉक्युमेंट्स आपल्याला लागले किंवा आपण जे काही अपलोड केले तेच डॉक्युमेंट पाहिजे असतात. परंतु काही उमेदवारांना असा प्रश्न पडतो की पवित्र पोर्टलवर जेव्हा आपण रजिस्ट्रेशन केलं तेव्हा कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड केले किंवा मग असं देखील होतं की डोमिसाईल आपल्याला जेव्हा रजिस्ट्रेशन करत होतो तेव्हा 14 मे 2000 पर्यंतचं पाहिजे होतं. बट तेव्हा आपण कोणत्या इयरचं डोमिसाईल अपलोड केलं तसेच 10, 12 किंवा मग आपलं जे काही TET किंवा CTET झालं त्याचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते कोणते अपलोड केले किंवा कोणत्या ठिकाणी यस केलं आणि त्यानंतर MSIT किंवा मग इतर NCL वगैरे हे सर्व डॉक्युमेंट्स कोणकोणते अपलोड केले हे सर्व आपण आपल्या सेल्फ सर्टिफाईड ॲप्लिकेशन फॉर्मवरती बघू शकतो. तर मित्रांनो, आपण जेव्हा पवित्र पोर्टलवर लॉग इन करतो तेव्हा अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसतो. डॅशबोर्डवरती तुम्ही बघू शकता ॲप्लिकेशन फॉर्म आहे, त्याखाली प्रिंट सेल्फ सर्टिफाईड ॲप्लिकेशन फॉर्म आहे. तर त्यावरती जेव्हा आपण क्लिक करतो त्यानंतर अशा प्रकारे एक फॉर्म ओपन होतो. तर मित्रांनो, आपली प्रोसेस यापासूनच सुरू होती की आपल्याकडे सेल्फ सर्टिफाईडची एक कॉपी पाहिजे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सेल्फ सर्टिफाईडची देखील एक कॉपी पाहिजे असते. ज्यांनी डाउनलोड केली नसेल त्यांनी अशा प्रकारे वरती क्लिक करून डाउनलोड करून घेऊ शकता. त्यानंतर आपण खाली बघू शकता की आपण कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड केले. त्यामध्ये डोमिसाईल सर्टिफिकेट ऑफ महाराष्ट्र, कास्ट सर्टिफिकेट जर कास्टमध्ये असाल तर, त्यानंतर NCL नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट, त्यानंतर 10, 12 अँड ग्रॅज्युएशन अँड पोस्ट ग्रॅज्युएशन जर असाल तर हे सर्व सर्टिफिकेट अँड मार्कशीट, BEd किंवा DEd जे काही असेल त्याचा रिझल्ट अँड डिग्री, त्यानंतर तुम्ही जर TET किंवा CTET पास असाल तर त्याची मार्कशीट किंवा त्याचं सर्टिफिकेट हे सर्व या ठिकाणी तुम्ही बघू शकता. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही जर क्लिक केलं तर डाउनलोड देखील करू शकता. जसे की तुमच्याकडे सर्टिफिकेट वगैरे नसेल तर या ठिकाणी देखील डाउनलोड करून नंतर तुम्ही प्रिंट काढू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या सेल्फ सर्टिफाईड ॲप्लिकेशन फॉर्मवरती जाऊन कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड केले हे बघू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच प्रकारे आपण एक नेक्स्ट व्हिडिओ घेऊयात ज्यामध्ये आपण पवित्र पोर्टलवर जेव्हा रजिस्ट्रेशन केलं त्यावरती फक्त काही डॉक्युमेंट्सला यस केलं, असे देखील काही डॉक्युमेंट्स आहे. महिला आरक्षण सर्टिफिकेट पाहिजे का नाही किंवा मग छोटे कुटुंब याचे सर्टिफिकेट आणि अजून काही. तर अशा सर्व डॉक्युमेंट्सची लिस्ट मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईल. तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर नक्की करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.